तर सगळे हात वरतील. तुम्ही पक्षाचं नाव घेतलं तर तुम्हाला कळणार नाही, इतका सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि सहकारी स्वतः ते उमेदवार असल्यासारखे प्रत्येक जण पळतंय. याबद्दल मी सगळ्या सहकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. संजय जगतापांचं भाषण मी आत्ता ऐकत होते, त्यांचे मी जाहीर आभार मानते की आम्ही दोघांनी 5 वर्ष एकत्र हा खूप चांगला प्रवास आम्ही केलेला आहे. आणि आमच्या दोघांबरोबर व्यासपीठावर प्रत्येक जण आज जो बसलाय किंवा खाली हे सगळे पदाधिकारी बसलेत, तुमच्या प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे आज जो विकास 5 वर्षात आम्ही करू शकलोय, हा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक उत्तम टीम वर्क म्हणून आपण सगळे पुरंदरला काम करतो. याबद्दल मी सगळ्या तमाम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आम आदमी आणि वंचित आघाडीच्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर चौथ्यांदा मी या व्यासपीठावर या इलेक्शनमध्ये बोलते. 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा एकदा आपण मला संधी, माझं मेरिट, माझं काम, माझं पार्लमेंट परफॉर्मन्स हा बघून द्यावा, ही विनम्र विनंती करायला मी उभी आहे इथे. संजय जगतापांच्या भाषणानंतर या भागातल्या विकास आघाडाचा विकासाचा सगळा लेखाजोखा त्यांनी पाठवलाय. आणि इथे जेव्हा मी बघत होते तेव्हा रोहन मगासपासून उभा आहे. आणि पुरंदर म्हटलं की राऊत साहेब आपण आज आलेला आहात, पण तुमच्या गाडीमध्ये घरी नेण्यासाठी आम्ही पुरंदरची भाजी आणि पुरंदरचा अंजीर हा तुमच्यासाठी स्पेशली ठेवलेला आहे. कारण या राज्यातला सगळ्यात गोड वाटाणा कुठे होत असेल तो आमच्या पुरंदरच्या मातीमध्ये होतो. आणि पुरंदरमधले अंजीर हे फक्त पुणे आणि मुंबईला जात नाहीत, पण ते तुमच्या सगळ्यांच्या आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आणि रोहन उरसुळाच्या प्रयत्नातून आज जर्मनीला जातात, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या कुटुंबाचे, मग कुंजीर कुटुंब असेल किंवा रोहनचे वडील आज व्यासपीठावर उरसूर कुटुंब असेल, या सगळ्यांनी खूप मोठं योगदान या संपूर्ण भागामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे शेती, व्यवसाय, आता नवीन आलेले मोठे रस्ते, पाण्याच्या योजना, हे सगळं करून या भागाचा सर्वांगीण विकास आम्ही करण्याचा सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न केला आहे. दिलीपदादा बारबाई व्यासपीठावर आहेत. दिलीपदादांच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख संजय आपण केला, ती पाण्याची स्कीम दिलीपदादा नगराध्यक्ष असताना झालेली आहे. आणि त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब, कैलासवासी आर आबा आणि दिलीपदादांनी ती स्कीम केली. आणि त्यानंतर आपण आमदार झाल्यावर आपणही त्याचा सातत्याने फॉलोअप घेताय. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि मी माननीय उद्धवजी आणि बाळासाहेब थोरातांचे जाहीर आभार मानेन की 400 कोटी रुपयाचा निधी फक्त आपल्या जेजुरी देवस्थानासाठी देण्याचं काम कोणी केलं असेल तर तो उद्धवजींच्या सरकार म्हणजे महाविकास आघाडीने केलेलं आहे. त्यामुळे आपण विकास आपल्याला सगळ्या पुरंदरमध्ये वरती झालेला आहे. खालीही हवेलीमध्ये ज्या टॅक्सचा उल्लेख संजय जगतापांनी केला, तर टॅक्सचाही फॉलोअप आम्ही सगळे करतोय. आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की हा टॅक्स हा कमी झालाच पाहिजे. वेळ पडली आणि सरकार असंच जर दमदाटी करायला लागलं तर जा, आम्ही टॅक्स भरतच नाही, तुमचा काय करायचं ते करूया, बघू काय करतात. पण एक सुविधा देत नाहीत. आम्ही आंदोलनं करून थकलो. आज इथे कचरा डेपोचा त्या प्रश्नासाठी तात्या बसलेलेच आहेत. त्यामुळे आपल्याला ते एक मोठं यश आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे की आज कोणीही देवाच्या उरुळीतून जेव्हा जातो तेव्हा खिडकी खाली करून तुम्हाला फिरता येतं. याचं कारण ह्या सगळ्यांनी, ज्या हवेलीमधल्या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांनी ज्या आंदोलनं केली, त्या आंदोलनाचं यश म्हणजे तो कचरा डेपो आज जो साफ झाला आहे तो. त्यामुळे अनेक असे तुम्हाला सांगण्यासारखे मुद्दे आहेत. आणि एअरपोर्टचा मी तुम्हाला सांगते, ज्याचा उल्लेख दोघांना झेंडे साहेबांनी केला आणि संजय जगतापांनीही केला, की एअरपोर्टचा उशीर हा कुणामुळे झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे, जे भाषण करतात त्यांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे आणि एअरपोर्टचा प्रोजेक्टची जमीन ही आपली जबाबदारी आहे, पण ती परवानगी देणारा कोण आहे तर तो दिल्लीत बसलेला आहे, त्यांनी उशीर केला आहे म्हणून तो एअरपोर्ट. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला थोडीशी माहिती देते
की हा एअरपोर्ट त्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार होता, चाकणला. माननीय आढळराव पाटील तिथले खासदार होते. 10 वर्ष तो तिथे झाला नाही, म्हणून मी तो इथे आणला. त्यांनी प्रयत्न केले पण करू शकले नाही. आणि 5 वर्षात एक नाही 50 वेळा तरी मी आणि संजय जगतापांनी त्यासाठी मीटिंग्स घेतल्या आहेत, दिल्लीत मीटिंग घेतल्या आहेत. आम्ही त्यांना जमीन ही दिलेली आहे, कलेक्टरनी येऊन मोजमापणी केलेली आहे. पण आम्ही एवढंच सांगितलं की आम्हाला एअरपोर्ट झाला तो पुरंदर तालुक्यातच होणार आहे. फक्त लोकेशनमुळे आणि सरकारच्या मध्ये गडबड असल्यामुळे आम्हाला काही संबंध नाही. आणि आम्ही काही तिथे जमीन घेतलेली नाही हा. त्याच्यामुळे कुणाचेही गैरसमज नसावे. ज्याची जमीन आहे त्यांनी बघून घ्यावं. 7/12चा उतारा कुणाच्या नावावर आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हा टेक्निकल कारणामुळे जो उशीर झालाय तो झालाय, पण हा एअरपोर्ट इथेच होणार आहे. याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका. कारण का आज विकासाबद्दल उलटसुलट बरेच लोक बोलतात. मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की 18 वर्ष आम्ही सगळ्यांनी एकाच संघटनेत आम्ही काम केलं. पण आज 17.5 वर्ष एकत्र गुणागोविंदाने आम्ही काम केलं. 6 महिने पूर्वीच घटस्फोट झालाय, पण काय सगळ्यांना झालंय कळत नाही. का भाषण कोण लिहितंय हेच मला कळत नाही. कारण का 6 महिन्यात माझ्यात इतके गुण झालेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतके वर्ष. त्याच्यामुळे ठीक आहे, आता इलेक्शन आहे, त्यांनाही बोलायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे वैयक्तिक टीका वगैरे या गोष्टी होत आहेत. पण त्याच्यावर फार आपण लक्ष न देता आपल्या भागांचा सर्वांगीण विकास. मी मतं कशासाठी मागते? मी नेहमी मेरिटवर मतं मागते. माझा प्रयत्न असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाची आन बान आणि शान. कारण पहिल्यांदा मी जेव्हा निवडून गेले तेव्हा मला त्याचं दडपण आलं होतं. कारण का अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला जात होते. आणि 10 वर्ष सलग काम म्हणून जेव्हा द्रौपदी मुर्मू महिम राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला, त्या दिवशी मनाला आनंद वाटला की 10 वर्ष मतदारसंघात चांगलं काम केलेल्या 3च खासदारांचा सत्कार झाला, त्यापैकी मी एक होते. म्हणजे मला आनंद वाटला की आदरणीय पवारसाहेब तेव्हा माढ्याला निवडून गेले त्या मतदारसंघातून आणि मी इथून. तेव्हा ते दडपण जे होतं ते बरंचसं कमी झालं. पण एक गोष्ट खरी आहे की आता संजय जगताप म्हणले, ही गोष्ट खरी आहे की हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शनमध्ये घालवावी. त्याच्यामुळे प्रतिष्ठा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया. कारण का मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, याच्यासाठी मी राजकारणात आले. आणि आज काय बघताय तुम्ही परिस्थिती? मला पत्रकार रोज विचारतात, मी त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नाही. मी असं एवढंच उत्तर देते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. कारण आपण राजकारणात येत असताना कशाला प्राधान्य द्यायचं? माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. उंबरठाच्या आत कुटुंब आणि उंबरठा ओलांडून बाहेर आल्यावर देश पहिला असतो. त्याच्यामुळे देशाची सेवेसाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि मतं जी मागतोय ही आपल्याला कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय, दुधाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय, सोयाबीनला कपासाला कशाला भाव आहे मला सांगा? कशालाच भाव नाही. आज मला महिला भेटल्या की म्हणतात की ताई आपलं सरकारनं पहिला तो गॅसचा सिलेंडरचा भाव कमी करा. आज डाळीचा भाव चेक करा काय झालंय, 200च्या वरती गेलेला आहे. ते बघा महिला सांगतातच आहे मला. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात 2014 मध्ये जेव्हा त्यांनी आंदोलनं केली ती कशा विरोधात केली तर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि आज 10 वर्षानंतर काय परिस्थिती आहे? महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि महागाई, बेरोजगारी हे शिगेला पोचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज हा बदल करावा लागणार आहे. आणि एक बातमी तुम्हाला मिळणार आहे लवकर. आता तुमचं बिल येणार आहे ना विजेचं, ते जरा बघून घ्या, तयारी ठेवा. 1800 रुपये आलं ना, 550चं 1800. आणि वीज येते का? पावसात गायबच आहे. आणि शेतीला रात्रीचीच येते. त्याच्यामुळे 550 रुपयाचं बिल आज 1800 रुपयाला आलंय. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की कुठलं बटन दाबायचं. शारदाबाई पवारांची नात आहे मी.
माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं. मला गंमत वाटते की मगाशी एक पत्रकारांनी मला कोणीतरी ग्रस्त वेळ आले, ते मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही. म्हटलं माझ्या लक्षात आलंय की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची. मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता, सगळे असे लांब 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 बसले होते. खरंय की नाही. यावेळी डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक आहेत, ही ताकद आहे. त्याच्यामुळे मी खरं तो शब्द वापरत नाही, पण मला आज मोह आवरत नाहीये. तो रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग मलिदा गँग, मी कधीच वापरलेला नाही तो शब्द, पण आता मला असं वाटायला लागलंय की ती मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आहोत. आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन हे महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टर बाजी नाही चलेगा. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा, हे आव्हान मी तुमच्या समोर करते. मी शब्द देते तुम्हाला, एक जरी कंप्लेन आली ना तुमच्याकडून तर आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ. हे सगळेजण रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण, कारण का बदल कुठेतरी झाला पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मतं मागितली. आज काय परिस्थिती आहे? आज उलटं झालेलं आहे. आज भ्रष्टाचार, आज आम्हाला जो विरोधातून दिल्लीवरनं येतो ना भाषण करतो, तो म्हणलं पक्ष फुटला कारण पुत्री आणि पुत्रा प्रेमामुळे. अहो, भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी आभार आहे, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि पुत्र आणि पुत्रीचं प्रेम हे भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं. आणि पक्ष कशामुळे फुटले? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नाहीये, तो काय झालंय त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ती पण लढाई चाललेली आहे. चिन्हाच्या खाली लिहिलेलं असतं की हे न्याय विस्तृत आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे ते पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं आहे हे अजून माहितीच नाही. आता तिथे आहे, ठीक आहे. आता अदृश्य शक्तींनी ठरवलंच आहे. तुम्ही बघताय आपल्या शशिकांत शिंदेचं काय झालंय, काय रडीचा डाव खेळतात हे लोक. त्या निलेश लंकेच्या विरोधात प्रश्नचिन्ह, त्या अमोल दादाच्या विरोधात प्रश्नचिन्ह, तिकडे पण त्रास दिला. मग आम्ही कोर्टात गेलो, ऑर्डर काढली. आता शशिकांत शिंदेच्या विरोधात कुठली तरी पुराणी केस काढली आहे आणि म्हणे आता त्यांच्या मागे पोलीस लावलेत. मी तुम्हाला शब्द देते की आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा गडबड केली, रान पेटू या महाराष्ट्रात, पण लोकशाहीला आम्ही जगू देऊ. हे रडीचा डाव चालणार नाही. अहो, 200 आमदार आहेत, घरं फोडली, सगळं केलं. माझंच बघा ना, लांब कशाला उदाहरण द्या. एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष, एवढी मोठी त्यांची ताकद, त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात, एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे, एक. एवढं करून आमच्या घरात फोडलं, आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभा केला. हा, एवढं होतं तर हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं. आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय? हे चुकीचं आहे. मी नसते लढले कधी, असा आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा. तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय तर आम्हाला सन्मानाने तिकीट द्या, जसं शरद पवारांनी 50% आरक्षण या देशातल्या महिलांना दिलं. मग सगळ्यांनाच द्या. 50% आरक्षणाचं बिल मोदी साहेबांनी आणलं. मी स्वतः त्याच्या बाजूनी भाषण केलं, चेक लिहिला, सही केली, आमचं नाव घातलं, पण तारीखच नाही लिहिली त्याच्यावर. मग का नाही आरक्षण देते? मग जसं बारामतीला महिलेला तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या 50% महिलांना त्यांनी का नाही तिकीट दिली याचं उत्तर आम्हाला द्या. हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर आहे माहितीये का? हे आदरणीय पवार साहेबांवर आहे. त्यांना बघवत नाहीये की हे 80 वर्षाचा नेता, त्यांना आवडत नाही वय काढलेला. आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे, पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय, उद्धव ठाकरे लढतायत, हे त्यांना सहनच होत नाही. आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगले आहेत, पोटातलं ओठात आलंच. खरं चंद्रकांत दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी. एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूनी. काय म्हणले चंद्रकांत दादा? बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचंय. हे मी नाही म्हणले, चंद्रकांत दादा म्हणले.
आता मला एवढंच सांगायचं आहे की ही लोकशाही पद्धतीचं आपल्याला सरकार आहे, ही संपवायची. ठीक आहे, जाऊ द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की संपवायची भाषा ही लोकशाहीमध्ये चालत नाही. लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर इलेक्शन करा, पण संपवायची भाषा अशी होत नाही. आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर आहे ना, कुठलाही पक्ष नाही, कुठलाही नेता त्यांना संपवू शकत नाही. कारण का त्यांचं भाग्य. खरं तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवार साहेबांना 6 दशक देत आहात. पुरंदर, इंदापूर, बारामती हा संपूर्ण भाग, हा सगळ्या जिल्ह्यांनी नेहमीच या राज्यांनी आदरणीय पवार साहेबांनी जे साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरं तर मनापासून आभार मानते. आणि हे ऋणानुबंध हे आयुष्यभर हे प्रेमाचे आणि विश्वासाचे राहो, हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होते. आज विकासाच्या बाबतीत मी आणि संजय जगताप एकत्र काम करतोय. आमचे शिवसेनेचे सगळे लोक आम्हाला पूर्ण ताकदीने मदत करतायत. त्यामुळे आम्ही सगळे महाविकास आघाडीच्याही काळामध्ये खूप निधी आपल्याला येण्यात आपल्याला यश आलं. त्यामुळे तुमचं साथ प्रेम हे असंच आमच्याबरोबर राहावं. मला लवकर भाषण संपवायला लागतंय कारण राऊत साहेबांना बोलायचं आहे, पवार साहेबांना बोलायचं आहे. आणि दोघांना आणखीन मोठ्या आमदारांनी मग 3 नंबरचं बटन सांगितलं होतं. हो, 3 मतपेट्या, 3 सांगते पहिल्या मशीनचं. हां, तर त्यांचं म्हणणं आहे 3 पॅनल असतील, 3 पॅनल, त्याच्यामधलं पहिलं पॅनलमधले 3 नंबरचं नाव आपलं आहे. त्याच्यामुळे सुप्रिया 3, शरद 3, संजय 3, विजय 3. झालं ना, शरद सांगितलं ना, अजून कोणाचं राहिलंय का? पवार पण 3, उद्धवजी 3, राहुल 3, प्रियांका 3, महाविकास आघाडी 3, तुतारी 3, आदित्य 3, मशाल 3, इंडिया 3, काँग्रेस 3. आता बस कळलं ना बाबा सगळ्यांना. मला माहिती आहे की ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक पुरंदर तालुक्यातले आहेत, त्याच्यामुळे कदाचित जास्त एफिशियंटली हे झालेलं आहे. पण आपण सगळ्यांनी पहिलं, दुसरं, तिसरं मशीन, लोक फार हुशार असतात. ग्रामपंचायतीला कसं कॉम्बिनेशननी भारी मतदान करतात तुम्ही, त्याच्यामुळे क्रॉस वोटिंग हे ते एकदम भारी करतात. त्यामुळे आपलं 3 नंबरला नाव आहे. तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे. आता मला आधी आता ते तुम्ही सगळं बोला, आता ते तुम्ही करून बघ दाखवा, मी नाही म्हणत. पण तुम्ही बघा आता जे गेलं आपलं जुनं चिन्ह ते गेलं, ठीक आहे. आता त्याची फारशी गरज लागत नाही कारण का वेळ आता मोबाईलमध्येच बघायला लागते. त्याच्यामुळे ते कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्याचं काही महत्त्वाचं नाही, ते बाजूला ठेव सुप्रिया. आणि बघा माझ्या पदरात काय पडलं, तर तुतारी वाजवणारा माणूस हे शुभ चिन्ह आहे. जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारीवाला माणूसच असतो. जेव्हा आपण नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो. जेव्हा आपण नवीन काम करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपल्याला आज ही तुतारी दिल्लीच्या तख्तासमोर बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने वाजवायची आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. लोकप्रिय आदरणीय ताई, आपल्या मनापासून धन्यवाद. यानंतर शिवसेनेची मुलूक मैदान तोप खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब सभेला संबोधित करतात. ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी महाराजला काढलेला,
हॅलो जय भवानी हॅलो हॅलो कोणाला रे कोणाला कोणाला रे कोणाला अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू